हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 225. आजची तारीख आहे 7 ऑक्टोबर 2015. ॲक्च्युली काल आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला कारण काल बहुत झोप लागत होती. तर झोप नाही तरी मी रात्री बेटा 3 वाजता झोपलो. तर मला टाईम काऊन नाही भेटला आर्टिफॅक्ट एपिसोड शूट करण्यासाठी. काल बहुत थकून होतो. ॲक्च्युली घरचे पण सगळेजण थकून होते. त्यांनी तर नियर अबाउट म्हणजे 10, 10:30, 11 वाजताच त्यांनी पॅकअप केलं, झोपून गेले. सगळे लाईट बंद. मग मी तरी काय करू, मला मी एकटाच होतो माझ्या रूममध्ये लाईट सोडून. मी पण लाईट बंद केली, झोप तर लागत नव्हती. आर्टिफॅक्ट एपिसोड शूट करतो म्हणलं तर मला एक डोक्यात कल्पना आली का मी नायक पिक्चर पाहू, त्याच्यानंतर शूट करू. म्हणजे नायक पिक्चरमधली जे कॉन्ट्रोवर्सी सीन आहे, ॲक्शन मुवमेंट आहे, कशा प्रकारे त्यांनी बनवली आहे ती मूवी, याच्याबद्दल मी स्टडी करून आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड करतो जातो म्हटलं. तर तर मी पहिलेच रात्री म्हणजे दुपारी झोपलो नव्हतो. तर रात्री मग मी नायक पिक्चर पाहिला. इट्स अ रिअली नाईस, रिअली क्लासिक स्टोरी, वन ऑफ द ग्रेटेस्ट मूवी ऑल टाईम. कधी बोर नाही होत. इट्स वन ऑफ द काइंड. एक रिप्रेझेंट करते का एक लीडर कसा असला पाहिजे, त्याचे डिसिजन कसे असले पाहिजे, व्हॉट काइंड ऑफ प्रॉपर्टीज ऑफ हिम. याच्याद्वारे एक फिल्म बनवली गेली आहे नायक, जे की रिअली क्लासिक आणि 2004 मधले इन्स्टॉलमेंट हा जो त्यावेळेच्या काळातला वन ऑफ द बेस्ट मूवी आहे. म्हणजे इट्स रिअली नाईस मूवी. म्हणजे जे फिल्ममध्ये जे आताही जे ट्रान्झिशन आहे की जे लीडर कसा असला पाहिजे, किंवा एक चीफ मिनिस्टर, किंवा एक काही एक सॅड सिक्वेन्स किंवा वगैरे कोणते हे सिक्वेन्स आहे, त्याला त्या फिल्ममध्ये इमोशनली टच केला आहे. त्यामुळे हा फिल्म वन ऑफ द ग्रेट ऑल द टाईम आहे. या फिल्ममध्ये जी कास्टिंग केली आहे इट्स व्हेरी गुड, रिअली ऑसम. बट समटाईम इट्स फील्स लाईक ओव्हर ॲक्ट. लाईक जॉनी लिव्हर, तो त्याच्या कमरेला हात लावला तो छक्के म्हणते. इट्स अ रिअली ट्रॅजिक थिंग्स, वाय डू दिस. अँड म्हणजे एक हसण्यासाठी रिझन बनवलं गेलं आहे, बट हे काही रिझन नाही आहे. म्हणजे त्यावेळेस 2004 तरी त्या काळानुसार हे बनवलं गेलं आहे आणि इट्स अ रिअली नाईस फिल्म. इज गुड, कास्टिंग इज गुड, स्क्रिप्ट इज रिअली गुड. म्हणजे ज्याप्रमाणे या फिल्मला पेपर वर्कमध्ये डिझाईन केलं आहे, इट्स रिअली अमेझिंग, इट्स रिअली क्लासिक. अनदर थिंग इज अ प्रेझेंटेशन क्वाईट अमेझिंग. 2004 असलेल्या प्रत्येक मूवीमध्ये जे रिलीज झाली होती त्याच्यामध्ये जे ग्राफिक्स इंटिग्रेशन वापरले गेले आहे नायकमध्ये खूप जास्त प्रमाणात वापरले गेले आहे. बट इट्स समटाईम्स लाईक रिअली क्रिपी ग्राफिक्स, बट डज इट्स अ इंडियन अँड इट इज अ 2004 असलेलं हे इन्स्टॉलमेंटमध्ये ग्राफिक्स इन्क्लूड करणं इट्स वन ऑफ द काइंड. आता त्याच्यामध्ये इतकी ॲक्युरेसी, इतकं प्रिसिजन नव्हतं त्यांच्यामध्ये, तरी इट्स रिअली नाईस. ग्राफिक्समध्ये कोणते शॉट्स होते, मोस्ट ऑफ द रिअल शॉट होते, बट काही काही शॉट्स होते जे हे केले गेलं आहे न्यूज किंवा अशा थ्रू घेतले गेले आहे. जसं जो ट्राफिक सिक्वेन्समध्ये त्यात क्लिअरली व्हिज्युअलाइज केला आहे का मुंबई शहरमध्ये नियर अबाउट 1 लाख 2 लाख स्क्वेअर फीट एरियामध्ये असणारे जे रोड, तिथे सगळे बस कार थांबून आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी कशाप्रकारे ग्राफिक्स इन्क्लूड करून सगळ्या गाड्यांना स्टॉप केलं, किंवा तो रिअल सीन होता, आय डोंट नो, बट इट्स लुक्स लाईक का तो एक न्यूज रिपोर्टरचा एक झालेली घटना त्याच्यावर असलेली फिल्म या याच्यामध्ये टाकली गेली आहे असं मला शायद वाटते. बट रिअल तर हे पॉसिबल होऊ शकत नाही, कारण एक शॉटसाठी सगळे रोड ब्लॉक करणं आणि ते मुंबईसारख्या शहरमध्ये इट्स नॉट इन अ वे. खूप महागात गेला असता हा शॉट, म्हणजे बहुतच महागात गेला असता जर त्यांनी रिॲलिटीमध्ये शूट केलं असता. ग्राफिक्स इंटिग्रेटेडमध्ये केलं असतं तर
ज्या फिल्ममध्ये जे ग्राफिक्स वापरले गेले आहे, इट रिअली लुक्स लाईक डिफरंट दॅन ओरिजिनल वन्स. आणि जो ट्रॅफिक सीनमध्ये समजा जर आपण म्हणतो की तो ग्राफिक सीन आहे, तर असं बिलकुल वाटत नव्हता की तो ग्राफिक्स आहे. इट्स कम्प्लिटली ओरिजिनल. तर मग याचा रेशो एकच आहे का त्याला न्यूज फिल्ममधून घेतलेले शॉट आहे. या दॅट्स ओके. फिल्म इज रिअली अमेझिंग, रिअली नाईस. खूप वर्षांतर बघितली, म्हणजे मी नायक फिल्म तरी खूप वेळा बघितली. काल मी नियर अबाउट 2-3 वर्षानंतर बघितली असेल ती फिल्म. अँड इट्स रिअली नाईस, रिअली अमेझिंग. असे फिल्म जे मला नेहमी आवडते, नेहमी. जसं अजून एक मूवी आहे लगे रहो मुन्ना भाई. याच्यामध्ये जे फिल्म आहे जे इमोशनली टच करते. इमोशनली टच म्हणजे काय, एकदम सॅड सीन or something like that, that is not a emotional touch. Emotional touch means inspire. It took inspire me to add in my movie. ते सिक्वेन्स माझ्या फिल्ममध्ये ॲड करण्यासाठी मी इन्स्पायर होतो अशा गोष्टीपासून, अशा फिल्मपासून. दॅट्स वाय दोज फिल्म्स आर लाईक एव्हरी टाईम, एव्हरी डे. जर मी नायक पिक्चर पाहिला तर मी शायद बोर होऊ शकणार नाही असं मला वाटते. बट एव्हरी डे इट्स अ रिअली शॉर्ट डिस्टन्स. तरी नायक इज क्वाईट गुड. जर तुम्हाला एका हफ्ता जर नायक भाषण या आय कॅन डू दिस, लगेरो मुन्ना भाई या आय कॅन एव्हरीथिंग डू दिस. जसं 3 इडियट, PK, अजून खूप सारे बॉलिवूडमध्ये फिल्म आहे जे रिअली अमेझिंग आहे. जरी ते टच नाही झाले असून, जरी ते एवढे त्यांनी कमाई वगैरे नाही केली असून, पण त्यांनी स्क्रिप्ट, स्टोरी, कास्टिंग रिअली गुड मॅन. इट्स रिअली नाईस. जसं मी एक नाव घेतो, वेनसडे. ही फिल्म कम्प्लीट फ्लॉप, रिअली फ्लॉप झाली होती. पण जेव्हा मी दूरदर्शन हे फिल्म लागली, घरी कोणी नव्हतं, सिच्युएशन बनली होती का पाहून घेऊ म्हणलं एक वेनसडे. तर ती फिल्म इट्स रिअली अमेझिंग मॅन. रिअली क्लासिक फिल्म आहे. याच्यामध्ये जी स्क्रिप्ट आहे बहुत ही नॅचरली प्ले केली आहे. अँड इट्स रिअली अमेझिंग. मग ही हिट का नाही झाली? एवढी चांगली स्टोरी होती, स्क्रिप्ट होती, का हिट का नाही झाली? प्रॉब्लेम होता कास्टिंग. म्हणजे त्यांनी कास्टिंग बरोबर नाही केली असं नाही. याच्यात जे पीपल कास्ट केले गेले आहे ते ओल्ड एज आहे. मोस्टली जे मेन लीड रोल आहे ते हिरो दोज काइंड ऑफ हिरो हॅव सच पर्सनॅलिटी, ग्रेट लुक्स. तर तो आहे जो याच्यात नाही आहे, जे ओल्ड एजमध्ये वापरले गेलं आहे. नसरुद्दीन शाह आणि अनुपम खेर हे 2 मेन कास्ट आहे या फिल्ममध्ये, जे की रिअली अमेझिंग ॲक्टिंग केली आहे. बट हे ओल्ड एज कास्टिंग आहे, जे पीपल्स लोकांना आवडले नाही. बट लोकांना आवडलेही असते, लोकांना आवडली असं नाही, लोकांना आवडत नाही, लोकांना आवडली असते. त्यांचं मोस्टली प्रमोशन नाही केलं होतं, राईट. खरंच म्हणजे असे फिल्म आहे त्यांचे प्रमोशनच नाही केलं होतं. म्हणजे त्यांना पहिलेपासूनच माहिती होतं फक्त फिल्म बनवायची आहे, त्यांना काय पुढे चालवायची नाही, काही नाही, काही नाही. इंडियन फिल्म मार्केटमध्ये गाणे बहुत ही जास्त मॅटर होते, बहुत ही जास्त. जर तुमची स्क्रिप्ट नाही आहे आणि तुम्ही जर गाण्याने उठवतो मला फिल्म, तर उठवू शकतात. आशिकी 2 याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. आशिकी 2 मध्ये ना स्क्रिप्ट आहे, ना काही रिअली ॲसहोल स्टोरी आहे. रिअली पाऊशही नाही वाटत, टॉकीजमध्ये उठून निघून जाऊ वाटते. पण त्यांनी फिल्म बनवली नुसतं गाण्यावर. जे त्यांचे जेवढे ट्रॅक्स आहे या फिल्ममध्ये, आशिकी 2 मध्ये, इट्स रिअली अमेझिंग. म्हणजे जे गाण्यावरून त्यांनी फिल्म बनवली आणि त्या गाण्यावरच त्यांची फिल्म चालली. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये तरी हेच होते. जर तुम्ही प्रमोशन प्रॉपरली करता आणि तुम्ही फिल्ममध्ये गाणे टाकता आणि गाणे इज वन ऑफ दी काइंड असले, तर फिल्म इज वन ऑफ दी काइंड. अशाप्रमाणे आहे. माझी फिल्म पण याचनुसार आहे. माझ्या फिल्ममध्ये तर नियर अबाउट 18 or 19 गाणी आहे, 18-19. म्हणजे मी याच्या अगोदर प्रिव्हियसमध्ये आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये सांगितलं गेलं आहे की कशा प्रकारे आहे माझी मेथड, प्रोडक्शन. आता मी तेच रिपीट करणार नाही. यू कॅन वॉच प्रिव्हियस आर्टिफॅक्ट अँड नो. तर अशा प्रकारे आहे. नायक इज गुड. हां, तर आर्टिफॅक्ट एपिसोड शूट करणं गेला.
फिल्म बघितली रात्रीचे नियर अबाउट 2:45 वाजले होते. डोळ्यात बहुत झोप होती. झोपून गेलो मी. लक्षातच नाही राहिलं एकदम 85 एपिसोड रेकॉर्ड करायचा. सकाळी उठतो तेव्हा आठवण आली, अरे 85 एपिसोड रेकॉर्ड करायचा आहे. सकाळी तरी मला बहुत झोप होती, कारण मी 3 वाजता झोपलो आणि 7 वाजता उठलो. नियर अबाउट 4 घंट्याची झोप घेतली आणि 4 घंट्यामध्ये माझं डोकं बहुत भणभण करत होतं. तरीही उठलो, हातपाय धुतले, वडिलांना सोडून दिलं, जिममध्ये गेलो. जिममध्ये खूप चांगली जिम मारली बेटा. बायसेप्समध्ये चांगले मोठे मोठे लोड मारले. फील गुड. देन दूध पिलो. घरी आलो, जेवण केलं आणि झोपलो. तर 3 घंटे चांगली झोप घेतली दुपारची आज. तर इट्स रिअली फील अमेझिंग. म्हणजे आता थोडं चांगलं वाटत आहे. तर या दिस इट. आज काही स्पेशल तर आहे नाही. आज काही स्पेशल आहे नाही. हां, म्हणजे जर हे सोडलं तर म्हणजे रोज क्लासमध्ये इज अ क्लास इज रिअली फन, रिअली अमेझिंग, अँड देन इज अ खेळणं. इट्स नाईस गुड. So this is it. This is the end. This is the Mart episode number 225 right now. We are at Wardha, Maharashtra. Thank you.